नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लाड शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की राज्यातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी काय सरकार या ठिकाणी घेणार आता एक ऐतिहासिक महानिर्णय। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की राज्यातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी काय सरकार घेणार या ठिकाणी एक ऐतिहासिक महानिर्णय। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की राज्यातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सरकार काय या ठिकाणी घेणार एक ऐतिहासिक महानिर्णय। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल उत्तर, तर एक लक्षात घ्या की जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर सोयाबीनच्या भविष्याबाबतीत असणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी 100% मिळून जाईल। मग अशा परिस्थितीमध्ये की आज माझा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव की ज्याचा प्रति क्विंटल खर्च 4-4.5 हजार झालाय आणि त्याला आजच्या तारखेला मिळणारा बाजार भाव कुठेतरी 3.5 हजारापासून 4 हजाराच्या दरम्यान मिळतोय। मग अशा डबघाईस आलेल्या सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी काय सरकार कोणता निर्णय घेऊ शकते? कारण एक निर्णय घेण्याची शक्यता दिसली होती की हमी भावावरती सरसगट खरेदी होईल, पण तुम्हाला खरं सांगतो की सरकार आता या ठिकाणी दोन अडचणीत, एक तर गोडाऊन मध्ये जागा नाही आणि सरकारकडे पेमेंट नाही, म्हणून हमी भावावर सोयाबीन खरेदी अजिबात सुरू होणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न उत्पन्न झालाय की मग सरकार काही दुसरा ऐतिहासिक निर्णय घेऊ शकते का? आणि तुम्हाला माहिती आहे तुमचं म्हणणं काय? ठीक आहे, तुमच्याकडे गोडाऊन मध्ये जागा घेऊ नका, तुमच्याकडे पेमेंट नाही देऊ नका, पण जाहीर तर करा की भावांतर योजना या ठिकाणी जाहीर होणार। अहो, आज आपण जर बघितलं तर 2,53,000 कास्तकार बांधव ज्यांनी हमी भाव खरेदीसाठी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, तरी देखील त्यांचं सोयाबीन खरेदी होत नाही। एवढी शोकांतिका आहे। मग अशा परिस्थितीमध्ये यांचं तर किती अवघड झाले। अहो, ऑक्टोबर महिन्यात भाव 41.5 ते 42 होता आणि आज सरकार घेणार नाही, म्हणजे या ठिकाणी झाले काय की आज जर सोयाबीन विक्रीला काढलं तर भाव मिळाला 3700-3800, म्हणजे जर ऑक्टोबर महिन्यात या ठिकाणी विकलं असतं तर 4 महिने न थांबता तेव्हा 350-400 रुपये प्रति क्विंटल तर जास्त येऊ लागले ना, थांबून तर उलट नुकसान झाले। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारने एक निर्णय घ्यायला हवा आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव की ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांना सरसकट भावांतर योजनेचा लाभ द्यायला हवा। आणि या माध्यमातून सरकारने काम करायला पाहिजे की या 2,53,000 शेतकऱ्यांना या ठिकाणी
तात्काळ जो भावातील फरक आहे तो द्यायला पाहिजे। त्याचबरोबर की ज्यांनी ऑक्टोबरमध्ये विकलं, नोव्हेंबरमध्ये विकलं, काय त्याची परिस्थिती खूप चांगली होती अशी नाही, त्याला गरज होती, त्याची अडचण होती म्हणून ते थांबू शकले नाही, तर याही कास्तकार बांधवांना दिलासा द्यावा, हा खुलासा सरकारने करावा। कारण एक महत्वाची गोष्ट, 3G 4G 5G 6G कितीही येऊ द्या हो, पोट भरायला फक्त लागतं या ठिकाणी आपल्या कास्तकार बांधवाचं ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बाकी काही नाही। आणि जर एकदा या कास्तकार बांधवांचं होतं नव्हतं कंबरड मोडलं तर मग आपल्याला वाचवायला कोणीच येणार नाही। म्हणून मायबाप शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मी सरकारला हात जोडून विनवणी करतो की मायबाप सरकार, आपण देखील विचार करावा की आज कास्तकार बांधवाच्या घरावरती कसल्या प्रकारच्या अडचणीचं सावट आहे, संकट आहे, आणि अशा परिस्थितीत तुमची त्यांना फार गरज आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सरकारला एवढीच विनंती आहे की ऐतिहासिक महानिर्णय सूत्रांच्या माहितीनुसार तुम्ही घेण्याच्या तयारीत आहेत, पण सरसगट घ्यावा एवढीच विनंती। कारण आज फूल नाही फुलाची पाकळी अशी गत राहिलीच नाही, तर त्या ठिकाणी पूर्ण फुलाची आवश्यकता आहे। म्हणून जो भावातील फरक आहे कृपया तेवढाच द्या। ज्यानं 4.5 ला विकले त्याला 400 त्या ठिकाणी 92 रुपयेच द्या, ज्यानं 4000 ला विकले त्याला 892 द्या। जेवढा फरक आहे तेवढा द्या, मी काय म्हणत नाही तुम्ही सरसगट सारखा द्या। तर अशा परिस्थितीमध्ये एक काम करायचं, आपण सोयाबीन जेव्हा विकाल किंवा विकलेला असेल तर ओरिजिनल पावत्या घेऊन ठेवा, कारण सरकार या तयारीत आणि विचारित आहे बरं काय की भविष्यात भावांतर योजना ही जाहीर होऊ शकते। आणि सरकारला सुद्धा मी या ठिकाणी विनवणी करतो की बाबा, तुमच्या मनी ध्यानी नसल सध्या तर विचार करा आणि मेटाकुटीस आलेल्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाला कृपया द्या दिलासा। तर ही जी महत्त्वाची विनंती आहे, ही तुमची पण विनंती सरकारला मी तुमच्या माध्यमातून सरकारपाशी मांडली आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत कृपया पाठवा, कारण शेअर करणं गरजेचं आहे। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा हा व्हिडिओ आपल्याला प्रत्येक मिळत राहील। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।